पूजाच्या सासूला मरण पावून अजून 10 दिवसही झाले नव्हते, पण पूजाने तिच्या आईला आणि मैत्रिणींना बोलवून घरी पार्टी सुरू केली होती. त्या रात्री उशिरापर्यंत खाण्यापिण्याचा कार्यक्रम सुरू होता. सर्व मैत्रिणी गेल्यानंतर पूजाने तिच्या आईला सांगितलं, आई तू हॉलमध्ये झोप. कोकिलाबाईला खूप झोप येत होती, पण त्या हॉलमध्ये न झोपता सरळ त्या बंद खोलीत झोपायला गेल्या, जिथे पूजाची सासू राहत होती आणि जिच्या मृत्यूनंतर तिथे कोणीच गेले नव्हते. खोली पूर्ण अंधारात होती. रात्री अचानक कोकिलाबाईंना जाणवलं का की कोणीतरी त्यांची गादी हलवते. त्यांनी मनात विचार केला, कदाचित मला भ्रम झाला असेल. काही वेळाने त्यांना वाटलं की त्यांचा बिछाना हवेत वर जातोय. भीतीपोटी त्यांनी जोरात किंचाळले. त्या घाबरून उठल्या, पण खोलीत कोणीच नव्हतं. मग त्यांचा बिछाना कोण उचलत आहे? त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्या भीतीने जोरजोरात किंचाळू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून पूजा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं आई? मी तुला सांगितलं होतं ना हॉलमध्ये झोपायला. एवढं काय घाबरायचं? नाही बाळ, मी घाबरले नाही, असं कोकिलाबाईंनी स्वतःला सावरत उत्तर दिलं. पूजा गंभीर आवाजात सांगितलं, आई, सासूबाई गेल्यापासून आम्ही त्या खोलीत जात नाही. रात्र तर दूर, दिवसासुद्धा तिथे जायची भीती वाटते. आपण खूप पूजा अर्चा केली, पण काही उपयोग झाला नाही. ती म्हातारी मेल्यावर सुद्धा आम्हाला शांत बसू देत नाही. कोकिलाबाईंनी मान हलवत सांगितलं, बाळ, ती खरंच पापी होती, म्हणूनच मरणानंतरही भटकत आहे. नाहीतर आतापर्यंत मुक्त झाली असती. पण तू काळजी करू नकोस. मला एक तंत्रीत माहीत आहे, जो अशा भूतांना वश करून टाकण्यात पटाईत आहे. तुझी सासू कितीही पापी असली तरीही ते तिला धडा शिकवेल. ठीक आहे आई, मी येईन, पण आजची रात्र तू हॉलमध्ये झोप. त्या खोलीत जायची गरज नाही. तुलाही काही झालं तर? पूजाने काळजीने विचारलं. कोकिलाबाई हसून म्हणाल्या, अगं, ती म्हातारी माझ्यावर काय हल्ला करणार? तुला आठवतं ना, मी तिला दाताखाली चणे चघळायला लावले होते. असा धडा शिकवला होता की तिचं डोकंच फिरलं होतं. आता जर ती परत आली, मी तिला अजून धडा शिकवीन. म्हणजे तू परत तिच्याच खोलीत झोपणार आहेस? पूजाने आश्चर्याने विचारलं. नाही ग, आता नाही, मी हॉलमध्ये झोपते, कोकिलाबाईंनी पटकन उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कोकिलाबाई आंघोळ करून आल्या तेव्हा पूजाने विचारलं, आई, नाश्त्याला काय बनवू? तू सांगशील तेच करेन. तेवढ्यात अचानक खोलीतून एक भीतीदायक आवाज आला. तुझ्या आईला विचारून विचारून नाश्ता का बनवत आहेस? तिलाही ते जुनी पोळी आणि मीठ दे, जे तू मला द्यायचीस. बघ, डायनिंग टेबलवर पोळी आणि मीठ ठेवलेलं आहे. तर तिने खाल्लं नाही तर फार महागात पडेल. हा आवाज पूजाच्या सासू गायत्रीचा होता. पूजाच्या अंगणात भीतीने थरकाप उडाला आणि तिने कोरडी पोळी उचलून आईच्या तोंडात घालायला सुरुवात केली. कोकिलाबाई भीतीने गप्प गप्प पोळी गिळू लागल्या. गायत्रीच्या घुमणाऱ्या आवाजाने दोघींनाही भीतीने एका कोपऱ्यात जाऊन लपावं लागलं. कापत कापत पूजाने विचारलं, आई, आता तरी विश्वास बसतोय ना माझ्या बोलण्यावर? सासूबाई मेल्यानंतरही इथंच आहेत. तेवढ्यात पुन्हा एक जोरात आवाज आला. अगं, एवढ्या लवकर विसरला? तुम्ही दोघींनी तर खरंच सुखसंधीचा नाश केला होता. आता माझी पाळी आहे. आता माझ्याकडे 10 पट जास्त शक्ती आहे. मीही आता तुमची सुखशांती नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही. कोकिलाबाई हे दृश्य पाहून अक्षरशः कोरड्या झाडासारख्या खाली कोसळल्या आणि बेशुद्ध पडल्या. तेवढ्यात पुन्हा एक भयानक आवाज घुमू लागला. अगं, एवढ्यात घाबरलीस? मला त्रास देणारी तूच होतीस ना? पूजा भीतीने तशीच जागी तिथून उभी राहिली. तिच्या अंगातून घाम वाहू लागला. काही वेळासाठी शांतता पसरली. मग तिने धावून आईच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. थोड्या वेळाने कोकिलाबाईंना शुद्ध आली, पण त्या काहीच आठवत नव्हतं. मात्र पूजाच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव स्पष्ट दिसत होता. अचानक तिला आपला भूतकाळ आठवू लागला. तिच्या डोळ्यासमोर सगळं दृश्य पुन्हा फिरू लागली. कशा तिने आपल्या सासूला त्रास दिला, सतावलं आणि मानसिक वेदना दिल्या. आता त्याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी तिची सासू परत आली होती. पूजा भूतकाळाच्या आठवणीत हरवली होती. त्यावेळी घरात सगळेजण शिवमच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. सर्वजण गायत्रीबाईंना शुभेच्छा देत होते, त्यांना भेटवस्तू देत होते. गायत्रीबाई विधवा होत्या. अनेक वर्षापासून एका भीषण अपघातात त्यांनी आपला पती गमावला होता.
तेव्हापासून त्यांनी एकट्यानेच आपला मुलगा शिवम याला वाढवलं होतं. त्याच्या शिक्षणापासून भविष्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची जबाबदारी त्यांनीच घेतली होती. शिवम मोठा झाला आणि सैन्यात भरती झाला. काही काळाने गायत्रीबाईंना त्यांच्यासाठी एक चांगला लग्नाचा प्रस्ताव मिळाला. शिवम सुट्टीवर आला तेव्हा त्याचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर शिवम पुन्हा ड्युटीवर परत गेला. त्यांच्या नोकरीचं स्वरूपच असं होतं की त्याला घरापासून दूर राहावं लागे. त्यामुळे आता घरी फक्त पूजा आणि गायत्रीबाई होत्या. सुरुवातीला सगळं नीट सुरू होतं, पण हळूहळू पूजाचं वागणं बदलायला लागलं. तिला रात्री उशिरा पार्टी करायची सवय लागली. गायत्रीबाई काही सांगायच्या तर ती उलट उत्तर द्यायची आणि त्यांना त्रास द्यायची. हळूहळू तिला सासूबाई असह्य वाटू लागल्या. आता पूजा कोणतेही काम तक्रार न करता करतच नसे. गायत्रीबाईंना तिचं वागणं आणि बोलणं फार वेदना देत होतं, पण त्या काहीही बोलत नव्हत्या. त्या शिवमलाही काही सांगायच्या नाहीत, कारण त्याचं मन आधीच देश सेवेत गुंतलेलं होतं. त्यांना वाटत नव्हतं की त्याला अजून मानसिक तणाव द्यावा, म्हणून त्यांनी पूजाचं वागणं शांतपणे सहन करायला सुरुवात केली. पूजाने याचा खूप गैरफायदा घेतला. ती नेहमी आपल्या आईला, कोकिलाबाईंना घरी बोलवत असे. दोघी मिळून गायत्रीबाईंना मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायच्या. त्यांच्यावर हुकूम चालवायच्या. कोणतेही काम करताना त्यांचा अपमान करायच्या आणि दिवसभर त्यांना त्रास द्यायच्या. एक दिवस पूजाने गायत्रीजींना म्हणली, आई, तुम्ही जेवण बनवू नका. मी बाहेरून जेवण मागवलं आहे. पिझ्झा, बर्गर आणि पनीरची भाजी. मी आणि माझी आई तेच खाणार आहोत. त्यावर गायत्री म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई, मी माझ्यासाठी थोडी खिचडी करून घेते. असं म्हणून त्या स्वयंपाकघरात डाळ तांदूळ कुकरमध्ये घालण्याची तयारी करू लागल्या. तेवढ्यात मागून पूजा आली आणि ओरडली, हे काय करताय तुम्ही? मी स्पष्ट सांगितलं ना, काहीही बनवायचं नाही. ऐकू येत नाही का? गायत्री हळू आवाजात म्हणाल्या, बाळ, बाहेरून जेवण फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या आईसाठी आहे. माझ्यासाठी काही नाही ना, म्हणून मी फक्त माझ्यासाठी खिचडी करत होते. हे ऐकताच पूजाने त्यांना स्वयंपाकघरातून बाहेर हाकललं आणि तिरस्काराने म्हणाली, वा रे वा भाईसाब, मालकीण व्हायचे स्वप्न बघताय. काय हवेली आहे काही? या घरात फक्त माझंच चालतं. तुमच्यासाठी वेगळं काहीही बनणार नाही ना. तुम्ही ना या घरच्या मालकीण आहात ना तुमच्यासाठी इथे वेगळी चूल पेटणार. असंच गॅस वाया घालवणार नाही. तुमचा मुलगा काय तुमच्या या फालतू खर्चांसाठी जीव धोक्यात घालून सीमेवर लढत नाही. गायत्री म्हणाल्या, बाळ, तू पिझ्झा बर्गर खाशील, पण मला भूक लागेल तर मी काय करू? आणि तू हे काय बोलतेस? माझा मुलगा फालतू गोष्टींसाठी कमवत नाही. तो या घरासाठी आणि कुटुंबासाठी मेहनत करतोय. जगण्यासाठी जेवण तर खावंच लागतं ना. हे ऐकून पूजा चिडून म्हणाली, हो, माहिती आहे मला. पोट न भरता तुम्हाला झोप येत नाही. फ्रीजमध्ये 2 दिवसापूर्वीची भाजी आणि ब्रेड आहे, तेच खा. पण जर काही शिजवलं तर मग बघाच. असं म्हणून पूजा तिथून निघून गेली. बिचारी गायत्री काहीही बोलल्या नाहीत. त्यांना शिळी भाजी आणि सुकलेली ब्रेड खाऊन आपली भूक भागवायला गेली. बाहेरून मागवलेला पिझ्झा आणि बर्गर, पनीर आल्यानंतर पूजा आणि तिची आई कोकिलाबाई आरामात सोफ्यावर बसून खायला लागल्या. त्यांनी गायत्रीच्या समोर चवीने खाल्लं. काम आपटल्यानंतर गायत्री आपल्या खोलीत झोपायला गेल्या. काही तासांनी कोकिलाबाईंनी त्यांना आवाज दिला, अगं गायत्रीबाई, इतक्या लवकर झोपलात? घराची मालकीण जागी आहे आणि तुम्ही झोपलात? जरा हिंग, लिंबू पाणी आणा बरं, पोट खूप जड झालंय. पूजा हसून म्हणाली, आई, थोडं कमी खाल्लं असतंस तर काय बिघडलं असतं? कोकिलाबाई म्हणाल्या, अगं बाळ, अन्न वाया गेलं असतं ना, म्हणून खाल्लं. तू काही मन लावून खात नाहीस, फेकून देतेस. मला अन्न वाया घालवायला आवडत नाही. पूजा म्हणाली, आई, अन्न वाया कसं गेलं असतं? सासूबाई तर आमच्या ताटाकडे लालगोट्या नजरेने बघत होत्या. थोडी दया दाखवून त्यांनाही दिलं असतं ना. त्यांना तर आपल्या उरलेल्या अन्नाची सवयच आहे. दोघी जोर जोरात हसू लागल्या. तेवढ्यात गायत्री हिंग, लिंबू पाणी घेऊन आल्या. कोकिलाबाईंनी ते पाणी प्यायलं आणि लगेच उलटी केली. त्याच क्षणी पूजा ओरडली, अगं सासूबाई, पाण्यात काय मिसळून दिलं तर नाही ना? गायत्रीने शांत स्वरात उत्तर दिलं, नाही बाळा, मी फक्त हिंग टाकली होती.
गायत्रीबाई म्हणाल्या. पूजाने रागाने डोळे मोठे करत म्हणाली, हे सगळं तुमच्यामुळं झालंय. माझ्या आईला उलटी झाली, तिची साडी खराब झाली. आता हे सगळं तुम्हीच साफ करा. मग पूजाने कोकिलाबाईंची उलटी गायत्रीबाईंना साफ करवली. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस शिवमने सर्वांना कळवलं की तो लवकरच घरी येणार आहे. ही बातमी ऐकून कोकिलाबाई निर्धास्तपणे घरी बसल्या होत्या. पण पूजाला काळजी वाटू लागली. ती म्हणाली, आई, शिवम पुढच्या आठवड्यात येतोय. जर त्या म्हातारीने त्याला काही सांगितलं तर तो मला घरातूनच हकलून देईल. त्याला त्याच्या आईच्या डोळ्यातील एक थेंबही सहन होत नाही. कोकिलाबाई लगेच म्हणाल्या, अगं पूजा, तिला काय सांगायचं असतं तर केव्हाच सांगितलं असतं. पण तरीसुद्धा आपण कोणताही धोका घेतला नाही पाहिजे. त्यांच्या जावयाला काही सांगण्याआधीच आपल्याला काहीतरी करावंच लागेल. ना रहेगा बास ना बजेई बासुरी. आपल्याला असं काहीतरी ठरवायला लागल. पूजा म्हणाली, पण आई, करायचं काय? कोकिलाबाई म्हणाल्या, ऐक, आता काही दिवस तिच्याशी खूप चांगलं वागायचं. तिची नीट काळजी घ्यायची. तिला नवीन साडी आणून द्यायची आहे आणि घरातलं काहीही काम तिच्याकडून करून घ्यायचं नाही. मग एक दिवस तिच्या जेवणात विष टाकायचं. त्यानंतर 2 दिवस आपण माझ्या घरी जाऊ आणि तिथेच पडलेली राहील आणि आपण सगळ्यांना सांगू की तिला हार्ट अटॅक आला होता. मग आपण परत येऊ. याचं तिचंही प्रकरण संपेल आणि आपल्यावरही कोणालाही संशय येणार नाही. पूजा थोडी चिंतेत म्हणाली, पण आई, जर कोणाला शंका आली किंवा कोणाला काही कळलं तर? कोकिलाबाई आत्मविश्वासाने म्हणाल्या, पूजा, मी उद्या मार्केटमधून एक खास जडीबुटी आणेन. ती खाल्ल्यानंतर 5 तासांनी माणूस मरतो आणि तोंडावर काहीही लक्षण दिसत नाही, ना फेस ना काही. त्यामुळे कोणालाही शंका येणार नाही. पूजाने समाधानाने मान हलवली आणि म्हणाली, हो आई, हे अगदी योग्य आहे. यानंतर जसा जसा शिवमचा येण्याचा दिवस जवळ येऊ लागलं तसं तसं पूजाचं आणि कोकिलाबाई गायत्रीबाई सोबतचं वागणं खूप गोड आणि प्रेमळ झालं. गायत्रीबाई समजत होत्या की हे सगळं फक्त शिवमच्या येण्याच्या बातमीमुळे होतं, म्हणून त्या शांतपणे त्या दोघींचं नाटक पाहत होत्या. एक दिवस पूजाने गायत्रीबाईंना सांगितलं, आई, मी दोघींनी वेळचं जेवण करून ठेवलंय. तुम्ही जेवून घ्या. मी आईला कोकिलाबाईंना सोडायला चालले आहे. उद्या शिवम येण्याआधी मी परत येईन. यानंतर कोकिलाबाई आणि पूजाने आपली योजना अंमलात आणली आणि गायत्रीबाईच्या जेवणात ती भयंकर जडीबुटी मिसळली. मग दोघी निर्धास्त होऊन घरातून निघून गेल्या. शिवम खूप आनंदाने आपल्या आईकडे सुंदर आणि महागडे भेटवस्तू घेऊन आला होता. त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या गरम गरम जिलेबाही आणल्या होत्या. घरात पोहोचताच तो आनंदाने ओरडला, आई, आई, कुठे आहात? पण त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. तो चक्रावून गेला, कारण आधी आई नेहमी त्याची आतुरतेने वाट बघत दारात बसलेली असायची. शिवम परत परत आवाज देत होता, आई, मी उशिरा आलोय, पण पुढच्या वेळेस लवकर येईन. पहा, मी तुमच्यासाठी काय काय आणलं आहे. तो सोफ्यावर बसून बोलत होता, पण आईकडून काहीच उत्तर येत नव्हतं. त्याला काहीतरी फारच चुकीचं झाल्याचा संशय आला आणि तो भीत घरात आला होता. तिथं त्याने पाहिलं की आई जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती. तिचं शरीर थंड पडलेलं होतं. श्वास थांबलेला होता. शिवमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने आईला हलवून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्या अजिबातच हलल्या नाहीत. शिवम निराश होऊन जोराने रडू लागला. तेवढ्यात कोकिलाबाई आणि पूजा घरात आल्या. शिवमच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्याकडे पाहून पूजाने आश्चर्याचं नाटक करत विचारलं, काय झालं शिवम? मग तो म्हणाला, आई तर कालपर्यंत अगदी ठीक होती. अचानक असं कसं झालं? ती दुःखात बुडालेली असल्यासारखा चेहरा लपवून उभी राहिली आणि बोलली, हे बापरे, माझी आई, मला परत दे बाबा, आणि जोराने रडू लागली. शेवटी गायत्रीबाईचा अंतिम संस्कार करण्यात आला. शिवम प्रचंड दुःखात बुडून गेला
आधीच त्याने आपल्या वडिलांची साथ गमावली होती आणि आता आईही निघून गेली होती. पण पूजा आणि कोकिलाबाई मात्र आता मनापासून खुश होत्या. काही दिवसांनी पूजा माहेरी गेली, पण शिवम अजूनही घरीच होता. पूजाला आनंद वाटत होता की आता शिवम घर सोडून गेला की ती पुन्हा कोकिलाबाईंना बोलून मस्तपैकी मज्जा करू शकेल. एक दिवस शिवमला खूप भूक लागली. तो जोरात ओरडला, पूजा जेवण तयार आहे का नाही? कुकरमध्ये काहीतरी शिजतंय का? पूजा स्वयंपाकघरात गेली आणि पाहिलं की कुकरमध्ये छोले शिजत होते. पण तिने तर काहीच बनवलं नव्हतं. ती आश्चर्य स्वतःशीच पुटपुटली. हे कसं शक्य आहे? मी छोले भिजवलेच नव्हते. शिवमने छोले खाल्ले आणि म्हणाला, अरे वा, अगदी आईसारखे बनवले आहेत. हे ऐकताच पूजाच्या अंगावर शहारे आले. पण छोले बनवले तरी कोणी? पूजा कामात व्यस्त होती म्हणून तिने हे सगळं दुर्लक्ष केलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. एक दिवशी तिच्या फोनवर कोकिलाबाईंनी सांगितलं, आई, मी विचार करत आहे की सासूबाईच्या खोलीची साफसफाई करून तिथं तुझे राहायचं बघते. आता तू तिथे आरामात राहू शकतेस. आधी त्या बाईसोबतच राहावं लागायचं. कोकिलाबाई म्हणाल्या, हो बाळा, आता मी तुझ्या घरी भरपूर आराम करू शकेन. पूजा लगेच गायत्रीबाईंच्या खोलीची साफसफाई करायला गेली. सर्वात आधी तिने अलमारी साफ करायचं ठरवलं. पण जसंच तिने अलमारी उघडली तसंच त्यातून गायत्रीबाईचा एक जुना फोटो खाली पडला आणि त्यातून रक्त वाहायला लागलं. हे पाहून पूजा घाबरली. घाबरून तिने पटकन अलमारी बंद केली आणि खोलीबाहेर पळू लागली. पण तेवढ्यात तिच्यासमोर गायत्रीबाई उभ्या असल्याचं तिला दिसलं. त्या क्षणी पूजाचा श्वास फुलला. तिच्या पायाची थरथर सुरू झाली आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. तिला काहीतरी बोलायचं होतं, पण तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. तेव्हाच गायत्रीबाईंचा आवाज आला. काय झालं सुनबाई? तुला वाटलं होतं ना की मला मारून कायमची सुटका मिळवलीस? पण मी तुझं रडणं पाहून जाऊच शकले नाही. तू रोज देवासमोर रडत होतीस, मला परत मागत होतीस, म्हणून मी परत आले. आता फक्त माझं शरीर गेलं आहे, पण मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. गायत्रीबाई म्हणाल्या, आता मी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. हे ऐकताच पूजा जोरात किंचाळली आणि बेशुद्ध होऊन खाली कोसळली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने समोर शिवमला उभं पाहिलं आणि भीतीने डचकून तात्काळ उठून बसली. तिने लगेच सांगितलं, शिवम, आई गेल्या नाहीयेत. त्या आजही आत्म्याच्या स्वरूपात आपल्या खोलीत आहेत. मी आत्ताच त्यांना पाहिलं. शिवम आश्चर्याने म्हणाला, तू हे काय बोलते आहेत पूजा? जो एकदा जातो तो परत येत नाही. मी स्वतः आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होतो. ते कशा परत येतील? तुला काही भ्रम झाला असावा. पण पूजा जोरात ओरडली, नाही शिवम, मला काही भ्रम झाला नाही. तू एकदा आईच्या खोलीत जाऊन त्यांचा फोटो बघ, त्यावर रक्त लागलेलं आहे. शिवमने तिच्यावर विश्वास ठेवून खोलीत जाऊन फोटो नीट पाहिला, पण त्याला तिथं कुठंही रक्त थेंबही दिसला नाही. मग त्याने पूजाचा हात धरून पकडून तिला खोलीत घेऊन गेला. पाहिलंस ना, मी म्हणालो होतो ना तुला भ्रम झाला आहे. इथे कुठेच रक्त नाही. पण पूजाच्या डोळ्यात भीतीने लालसरपणा आला होता, कारण तिला शिवमच्या मागे उभ्या गायत्रीबाई स्पष्टपणे दिसत होत्या. पूजाने भीतीने किंचाळली आणि खोलीबाहेर धावत गेली. तिने कितीही पूजा अर्चा केली, मंत्रतंत्र केले, पण तिला कायम घरात गायत्रीबाईंची उपस्थिती जाणवत राहिली. शेवटी शिवमच्या पुन्हा ड्युटीवर जाण्याचा दिवस आला. त्याचा एक दिवस आधी कोकिलाबाई घरी आल्या. रात्री त्या गायत्रीबाईच्या खोलीत झोपायला गेल्या, पण अचानक त्यांचा बिछाना हलायला लागला. त्या भीतीने किंचाळल्या. पुढच्या दिवशी अचानक त्यांना गायत्रीबाईंचा आवाज ऐकू आला आणि त्यांच्या अंगावर शहारा आला. तेव्हाच गायत्रीबाई त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि म्हणाल्या, शिवम तर गेला, आता तुझे शेवटचा हिशोब पूर्ण करायला आले आहे. कोकिला आणि पूजाचे पाय भीतीने थरथरायला लागले. पण एक गोष्ट आजपर्यंत समजली नाही की त्या दिवशी फक्त रोटी सब्जी खाल्ली होती आणि अचानक माझ्या छातीत दुखायला लागलं. माझा श्वास थांबला. माझ्या अन्नात असं काय मिसळलं होतं? मला सांग.
भीतीने पूजाने कबूल केलं आणि माझी काही चूक नव्हती, हे सगळं माझ्या आईनेच ठरवलं होतं. तिनेच तो विषारी पदार्थ आणून मला दिला होता आणि सांगितलं होतं की तुला खाऊ घालायचा, जेणेकरून तुमच्या मृत्यूचं काही लक्षण दिसणार नाही आणि सगळ्यांना वाटेल की तुमचा नैसर्गिक मृत्यू झाला. मी तर नकार दिला होता, पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती. हे ऐकून कोकिलाबाई रागाने म्हणाल्या, वा अगं मुली, कमाल आहे तुझी. आता जेव्हा गायत्रीबाई आत्मा बनून समोर उभे आहेत, तेव्हा सगळी चूक माझ्यावर टाकत आहेस. सुरुवातीपासूनच तू तुझ्या सासूला सहन करू शकत नव्हतीस. जेव्हा शिवम घरी नव्हते तेव्हा तू त्यांच्यावर अत्याचार करत होतीस आणि आता स्वतःला वाचवण्यासाठी सगळी दोषरोप माझ्यावर टाकत आहेस. अशी मुलगी कोणालाच मिळू नये. कोकिला आणि पूजामध्ये जोरदार भांडण सुरू झालं. तेवढ्यात अचानक शिवम तिथे आला. त्याला पाहताच पूजा शांत झाली आणि फक्त त्याच्याकडे बघत राहिली. शिवम म्हणाला, अरे दोघी एकदम शांत का झालात? जेवढं बोलायचं होतं ते बोलता. तर हेही सांगून टाका की माझ्या आईवर कसे कसे अत्याचार केले होते. नेहमी माझ्याकडे तक्रार करत होतीस की आई तुझ्याशी वाईट वागते, तुला त्रास देते. पण आता तर मला खरी गोष्ट कळली आहे. केवळ तिचा खून कसा केला हेच नाही, तर तुमचं संपूर्ण कट माझ्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. हे ऐकून पूजा घाबरून गेली. ती म्हणाली, शिवम तुम्ही परत कसे आलात? तुम्ही तर ड्युटीवर गेला होतात ना? तुम्ही चुकीची समजत आहात. खरंच आईचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला होता. आम्ही त्यांना मारलं नाही. आम्ही इतके निर्दयी नाही. शिवम तिच्या खोट्यावर हसत म्हणाला, अजूनही खोटे बोलत आहात. वाटतं तर आता आईची भीती संपली आहे, पण आई इतक्या शांतपणे उभी आहे आणि तुला अजूनही समजवत नाहीये. हे ऐकून पूजा घाबरून म्हणाली, शिवम तुम्हालाही आई दिसत आहे. तर सांगा की आम्हाला माफ करा. आम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, पण त्यांच्या आत्म्याच्या प्रकोपापासून वाचवा. शिव पुन्हा हसत म्हणाला, जर आत्मा वगैरे काही असतं तर आत्तापर्यंत तुम्ही दोघींचा आत्मा बनल्या असत्या. ही खरंच माझी आई आहे. ती अजूनही जिवंत आहे. हे ऐकून पूजाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. ती म्हणाली, ही जिवंत आहेत? पण कसं? तूच तर त्यांच्या अंत्यसंस्काराला होतास तर? शुभम म्हणाला, हो होतो, कारण हे सगळं माझ्या नाटकाचा एक भाग होता. तुम्हाला काय वाटलं फक्त तुम्हीच नाटक करू शकता? जेव्हा तुम्ही बनावट प्रेमाने नाटक करत होतात तेव्हा माझ्या आईलाही तिच्या मरणाचं नाटक करायला लागलं. पूजाने आश्चर्याने विचारलं, म्हणजे आईने त्या दिवशी विष नाही घेतलं? शिवम म्हणाला, नाही, त्या दिवशी तुम्ही दोघी घाबरला होतात की आई कुठलीही तक्रार करू देईल, म्हणून तुम्ही तिच्या अन्नात विष घालण्याचा कट रचला. पण आईने सगळं ऐकलं आणि मला फोन करून सांगितलं. मी लगेच आलो आणि ठरवलं की आता हा सगळा खेळ उघडा करायचाच. मी आईला सुरक्षित ठिकाणी लपवलं आणि तुमचं नाटक तसंच चालू दिलं. हे ऐकून पूजाने विचारलं, पण मग ते रक्ताळलेला फोटो, आपोआप वाजणारी कुकरची शिट्टी, अचानक वस्तू दिसणं आणि गायब होणं, हे सगळं काय होतं? शिवम हसत म्हणाला, हे सगळंही माझ्या नाटकाचाच भाग होता. मी तर तुम्हा दोघांना थेट तुरुंगात पाठवू शकत होतो, पण मला तुम्हाला एक धडा शिकवायचा होता, म्हणूनच मी तुमच्याकडून स्वतः कबुली दिली. तेव्हा कोकिला भीतीने म्हणाली, शिवम मला माफ कर. मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ दे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण आता मी कधीच इकडे परत येणार नाही आणि पूजाशी काही संबंध ठेवणार नाही. शिवम रागाने म्हणाला, जेव्हा जहाज बुडतं तेव्हा सर्वात आधी उत्तीर पडतात. तुम्हीही तेच करत आहात. जर तुमचा हेतू खरा असता तर तुम्ही पूजाला योग्य मार्ग दाखवू शकत होतात, पण उलट तुम्ही तिचाच साथ दिलात आणि स्वतःच्या मुलीला सासूच्या मारायला कट रचला. त्याच वेळेस शिवमने टाळी वाजवली आणि पोलीस आत बोलवलं. अरेस्ट करा यांना. यांनी स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तेवढ्यात गायत्री पुढे आल्या आणि म्हणाल्या, सुनेने माझ्यावर किती अत्याचार केले तरीही मी कधीच शिवमकडे तक्रार केली नाही.
मला त्याचं घर वाचवायचं होतं, पण तू तर माझ्या शांततेचा गैरफायदा घेतलास. मीही एक स्त्री आहे आणि मला दुसऱ्या स्त्रीला तुरुंगात पाठवायचं नव्हतं. पण जर आज मी तुला माफ केलं, तर तू उद्या प्रत्येक सून आपल्या सासूला मारण्याचा विचार करेल. पोलिसांना पाहून पूजा शिवमच्या पायात पडली आणि रडत म्हणाली, शिवम, हवं तर तू मला घटस्फोट दे, मला तुरुंगात पाठवू नकोस. माझ्या आईच्या वयाचा तरी विचार कर. शिवमने संतापून तिला एक जोरदार थप्पड दिला आणि म्हणला, तू माझ्या आईच्या वयाचा विचार केलास का, जेव्हा तिला मारायचा कट रचला होतास? आता हे नाटक बंद कर आणि कोर्टात जाऊन तुझ्या गोष्टी सांग. शेवटी शिवमने कोर्टात त्याच्या विरोधात सगळे पुरावे सादर केले आणि दोघींना 5 वर्षाची सजा झाली. यानंतर गायत्रीने शिवमचं लग्न आपल्या मैत्रिणीच्या मुली शोभाशी लावून दिलं. शोभाने संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली आणि मनापासून गायत्रीची सेवा केली. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवमने योग्य केलं का? या गोष्टीबद्दल तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून जेणेकरून तुम्हाला नवीन गोष्टींची माहितीही लगेच मिळेल. धन्यवाद.